नमस्कार मित्रांनो. काही पुरुष असे असतात की ज्यांना एका जागेवर थांबायला अजिबात आवडत नाही. ज्यांना चौकट नको असते. ज्यांना मोकळं आकाश हवं असतं. धनुराशीचा पुरुष हा काहीसा असाच असतो. स्वभावाने मोकळा ढाकळा आणि बिनधास्त. मनातलं जे काय आहे ते सरळ सोटपणे बोलणारा. त्याच्यासाठी आयुष्य म्हणजे अनुभव, प्रवास आणि सतत काहीतरी नवीन शिकणं. तो एकाच जागी बसून राहणारा नसतो. सतत पुढे जाणारा असतो. त्याच्या स्वभावात एक सकारात्मकता असते. तो वाईटातही चांगलं शोधतो आणि अडचणीमध्ये संधी शोधतो. त्याला आयुष्याचं तत्वज्ञान समजायला आवडतं. खरं तर तो तत्वज्ञानी असतो. परंतु एकंदरीत त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यावरून किंवा त्याच्या वागणुकीवरून तसं जाणवत मात्र नाही. परंतु जीवनाबद्दल विचार करणारा तो नक्कीच असतो. त्याला विचार कळतो. पण फार काही तो खोलात अडकत नाही. प्रॅक्टिकल असतो. पण त्याच्यात आयडियलिझम सुद्धा असतं. तो लोकांना मदत करणारा असतो. कुणीही अडचणीत असेल तर तो पुढे येतो. तो आपला असो की परका. त्याच्यासाठी माणूस महत्वाचा असतो. त्याच्या स्वभावात प्रामाणिकपणा असतो. तो जे चांगलं ते चांगलं आणि जे वाईट ते वाईटच स्पष्ट बोलतो. यामुळेच कधी कधी लोकांना तो कठोर किंवा तिखट वाटू शकतो. पण तो खोटं मात्र बोलत नाही. दिखावा तर अजिबात करत नाही. 40 पर्यंत धनुराशीचा पुरुष आयुष्य भरभरून जगत असतो. तो वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो. वेगवेगळ्या लोकांना भेटतो. वेगवेगळे अनुभव घेतो. त्याचं आयुष्य कधीच एका रेषेत चालत नाही. ते सतत बदलत असतं. त्याच्या आयुष्यामध्ये जिवंतपणा असतो. पण 40 नंतर त्याच्या आयुष्यात एक वेगळाच संघर्ष सुरू होतो. कारण त्याचं मन अजूनही मोकळं राहायला इच्छुक असतं. स्वतंत्र राहायला त्याला आवडतं. पण आता आयुष्यात जबाबदारी वाढलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये तो अडकतो. घर, कुटुंब, मुलं आणि करिअर हे सगळं त्याच्या भोवती फिरत असतं. आणि इथेच त्याच्या आतला सर्वात मोठा कॉन्फ्लिक्ट किंवा द्वंद्व सुरू होतो. एक आवाज म्हणतो, मोकळं जग. तुला अजून खूप काही बघायचं आहे. आणि दुसरा आवाज म्हणतो, थांब, आता जबाबदारी सांभाळ. आणि या दोन्ही आवाजांच्या कश्मकशमध्ये तो अडकतो. खरं तर तो बाहेरून हसत असतो, बोलत असतो. पण आतून स्वतःला विचारत असतो, मी खरंच मोकळा आहे का? तो नात्यांमध्येही खूपच दिलखुलास असतो. तो पार्टनरसोबत फ्रेंडशिप ठेवतो. तो हसवतो. तो समजून घेतो. पण त्याला बाइंडिंग होणं आवडत नाही. त्याला कोणी कंट्रोल केलेलं आवडत नाही. तो स्वतःला हरवू इच्छित नाही. आपलं अभिजात स्वातंत्र्य तो हिरावू देत नाही. आणि म्हणूनच कधी-कधी त्याच्या नात्यामध्ये एक अंतर येऊ शकतं. तो प्रेम करतो, पण त्याला स्पेस हवा असतो. जर त्याला स्पेस मिळाला, तर तो आयुष्यभर राहतो. पण जर त्याला अडकल्यासारखं वाटलं, तर तो आतून हळू-हळू दूर जातो. तो मुलासाठी अगदी फ्रेंडली असतो, अगदी मित्रासारखा. तो त्यांना शिकवतो, पण स्ट्रिक्ट फादर वगैरे काही नसतो. तो त्यांना मोकळं ठेवतो. कारण त्याच्या मनात कायम एक शंकेची पाल चुकचुकत असते. मी त्यांना थोडं जास्त स्वातंत्र्य देतोय का? की मी त्यांना योग्य मार्ग दाखवतोय? करिअरमध्ये सुद्धा सांगायचं झालं तर 40 नंतरचा धनु राशीचा पुरुष हा एका टर्निंग पॉइंटवर असतो. काही जण सेटल झालेले असतात, पण सॅटिस्फाईड नसतात. काही जण अजूनही मोठं काहीतरी करायच्या विचारात असतात. ते रिस्क घेऊ शकतात. कारण तसं धाडस त्यांच्यामध्ये मात्र नक्कीच असतं. पण जबाबदाऱ्या त्याला हे सगळं करण्यापासून थांबवतात. खरं तर तो दोन जगामध्ये जगत असतो. एक
जिथे तो प्रॅक्टिकल आहे आणि दुसरं जिथे तो फ्री आहे. आणि या दोन्ही जगामध्ये तो नेहमी बॅलन्स करायचं शोधत असतो. पण कधी-कधी तो स्वतःलाच हरवतो. तो बाहेरून स्ट्राँग असतो, पण आतून तो विचार करत असतो, की जे हवं आहे ते मिळालं का? मी अजूनही माझ्यासारखा आहे का? 40शी नंतर तो हळू-हळू बदलतो. थोडा शांत होतो, विचारी बनतो, विचारपूर्वक निर्णय घेतो. तो त्याच्या स्वातंत्र्याला पूर्णपणे सोडत नाही, पण त्या स्वातंत्र्याला दिशा मात्र नक्की देतो. तो हे समजायला लागतो, की मोकळं जगणं आणि जबाबदारी सांभाळणं दोन्ही खरं तर एकत्र शक्य सुद्धा आहे. तो त्याच्या जीवनात बॅलन्स आणायला शिकतो. तो अजूनही हसतो. तो अजूनही प्रवास करतो. पण आता तो फक्त पळत नाही. तो फक्त धावत नाही. तो स्थिर होतो. स्वतःला तो हरवत नाही. धनु राशीचा पुरुष. तो आयुष्यभर शोधत असतो. कशाच्या? स्वतःच्या अर्थाचा. आणि 40शी नंतर तो पहिल्यांदाच थांबतो आणि स्वतःला विचारतो, मी कुठे चाललो आहे नेमका? आणि कदाचित याच प्रश्नातून त्याच्या आयुष्याला खरी दिशा मिळते. त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होतं. तर मित्रांनो, हे होतं 40शी कडे जाणाऱ्या धनु राशीच्या पुरुषाचं संपूर्ण व्यक्तिमत्व, विचार, जीवनाप्रती त्याची दृष्टी. वाह!